आहोत चमचमीत कोल्हापूरची मिसळ कशी बनते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप आहे प्रकार बनवायचा। तर सर्वप्रथम मी त्याचा मसाला मिसळला जो मसाला लागतो ना तो बनवणार आहे आणि ते मी कशा पद्धतीने बनवते आज तुम्हाला सर्व व्यवस्थित दाखवणार आहे। तर नमस्कार, मी सुरेखा पाककलामध्ये सर्वांचं स्वागत आहे। चला तर आपण चमचमीत मिसळ बनवू। मसाला तयार करून घेण्यासाठी आपल्याला पॅन हवा बघा, तो पॅन मी घेतलेला आहे। दालचिनी एक 5-6 तुकडे आहेत बघा, हे घ्यायचे। लवंग थोडे घ्यायचे, एक 20-25 लवंगा टाकले। त्याच्यानंतर धने टाकायचे एक 4 चमचा। त्याच्यानंतर बेडगी मिरची टाकायची आहे, हे पण एक 20-25 टाकायचे। त्याच्यामध्ये जिरा एक 4 चमचे टाकायचे आणि शहाजिरा 2 चमचे। आता हा सर्व मसाला आपण व्यवस्थित भाजून घेऊया। हा मसाला व्यवस्थित खमंग भाजलेला आहे आणि तडतडलेला आवाज आला ना हा मसाला काढून घ्यायचा आहे। अर्धी वाटी सुकं खोबऱ्याचं भाजून घ्यायचे बघा, तुकडे करून। त्याच्यानंतर एक 20 ग्रॅम आपण तीळ घालायचे आणि हे खमंग भाजून घ्यायचं। तीळ पटकन भाजून निघतात, पटकन माझ्या लक्षात आलं नाही, मी दोन्ही एकदम टाकलं बघा। प्रथम आपण वेगवेगळंच भाजून घ्यायचं, खोबरं वेगळं आणि तीळ वेगळं, म्हणून मी ते काढून वेगळं केलेलं आहे आणि खोबरं फक्त भाजून घेत आहे। हे अशा पद्धतीने गोल्डन कलर खोबऱ्याला आला की हे आपण काढून घेऊयात। आता हे भाजले बघा व्यवस्थित। आता आपण सर्व मसाला भाजून घेतलेला आहे। हा खडा मसाला वगैरे होता, हा प्रथम भाजून घेतलाय। आता दुसऱ्यांदा काय करायचंय, हे असे उभे काप करायचे आहेत कांद्याचे आणि हे आपण तळून घ्यायचे तेलामध्ये। आता थोडं आपण ह्याच्यामध्ये तेल घालूया आणि कांदे तळून घेऊया। 1 किलोला 8 कांदे तरी लागतात, मध्यम आकाराचे। आता हे आपण व्यवस्थित तळून घ्यायचं। कांदा तळून घेऊपर्यंत आपण हा जो खडा मसाला बारीक करून खडा मसाला जो भाजून घेतलाय ना हा आता मिक्सरला बारीक करून घेऊया। कांदा अशा पद्धतीनं खरपूस भाजून घ्यायचा। असा खरपूस भाजून घेतला ना ह्याला गोडावा निर्माण येतोय, गोडावा येतोय, त्यामुळे हे असं खरपूस भाजून घ्यायचा आणि असं झाला की काढून घ्यायचा कांदा। आतापर्यंत आपण मिसळचा मसाला कसा बनवायचा हे मी व्यवस्थित तुम्हाला आता दाखवलेला आहे आणि त्याचं प्रमाण पण दाखवलेलं आहे बघा। आता हा आपण कांदा बारीक चिरून पातळ हा भाजून घेतलेला आहे। आता काय करायचंय, आता आपण भाजून घेतलेला कांदा, आलं, लसूण आणि कोथिंबीर ह्याची सगळी पेस्ट करून घ्यायची आहे आणि मगाशी खडा मसाला भाजून घेतला त्याची पावडर करायला आपण घेतलेली आहे। हे सर्व मसाला आपण बारीक करून साईडला घ्यायचा आहे आणि पुढे काय करायचंय मी आता सांगतो तुम्हाला। आता आपली दुसरी स्टेप आहे। दुसऱ्या स्टेप मध्ये मिसळ बनवायला आपल्याला मोडं लागतात। ही मोडं आहेत, ही आदल्या दिवशी भिजत ठेवून त्याच्यानंतर रात्री बांधून ठेवायचे रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी ह्याला मोड येतात। हे अशा पद्धतीनं हे मोडं तयार करून घ्यायचे। घरी करत नसेल तर बाहेरून आणला तरीही चालेल। तर आता आपल्यासनी काय करायचे, ही मोडं उकडून घ्यायची आहेत। आपल्यासनी उकडून घेण्यासाठी मी इथं भांडं ठेवलेलं आहे गरम पाणी करायला। आता हे सर्व मोडं आपण त्याच्यामध्ये घालायचे। मोडं टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये 1 चमचा आपण हळद घालायची आहे। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ह्याला चांगलं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। मोडं आपले शिजायला पाहिजे। ह्याला उकळी येण्यासाठी आपण झाकून घेऊया।
आता आपण ही मोडं उकडत ठेवलेली आहे. हे उकडूपर्यंत आपण दुसरी स्टेप करायची आहे. काय करायचं ते मी आता दाखवतो. आपण काय करायचं आहे, हे सोलून घेतलेले बटाटे ह्याचे बारीक काप करून घेऊया. ह्याचे बारीक फोडे करून घ्यायचे बघा, हे अशा पद्धतीनं. असे हे सगळे बटाटे आपण बारीक फोडे करून घेऊया. आता बारीक चिरलेले बटाटे हे एका अशा मोठ्या बाउलमध्ये घ्यायचे आहेत. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय, तिखट पण घालायचंय, हे पण चवीनुसारच घालायचंय. आणि हळद कलरसाठी घालायचं, एक अर्धा चमचा बास होईल. आता हे आपण व्यवस्थित सगळीकडं बटाट्याला लागू दे म्हणून हे मिसळून घ्यायचं. अशा पद्धतीने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर थोडी घालायची. हे अशा पद्धतीनं बटाट्याची ही भाजी अशी सुकी करून घ्यायची. आता ह्याचं काम संपलेलं आहे, हे आपण साईडला ठेवूया. मोडं आपण उकडत ठेवली होती, ती आपण शिजलेत काय बघूयात. आता बघा, मोडं आपली छान शिजलेली आहेत. दाबून पण बघूया आपण. हे बघा, फुटलेले आहेत. हे अशा पद्धतीनं मोडं शिजवून घ्यायचे. हे मोडं नितळून काढायचंय, पाणी वेगळं आणि हे मोड वेगळं करायचं. भांडं गरम करायला ठेवलंय बघा. 3 चमचे मी तेल घातलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये एक मोठे कांदे 3 कापून घेतले बारीक, हे आपण ह्याच्यामध्ये घातले. ह्या कांद्याला आपण लालसर होईपर्यंत थोडं भाजून घ्यायचं आहे. कांदा असा गोल्डन कलर आला ना, मग त्याच्यामध्ये ओलं खोबरं हे एक भक्कलचं आहे बघा, हे पेस्ट करून घेतलेले आहे, हे याच्यामध्ये घालायचे. ह्याला आपण व्यवस्थित भाजून घ्यायचंय. ओलं खोबरं घातलंय. हा, खोबऱ्याला थोडं तेल सुटूपर्यंत आपण हे भाजून घ्यायचंय. साईडने तेल सुटू लागलं ना, अशा पद्धतीने तेल सुटतंय. ते तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चटणी घालायची आहे, तिखट. त्याच्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण आपण उकडून घेताना थोडं मीठ घातलेलं, त्याच्यात थोडं मीठ मुरलेलं असेल. आणि थोडी हळद घालायची आहे. त्याला व्यवस्थित भाजून घेऊया, एकजीव करूया ह्या मसाल्याचा. आणि ही मोडं साईडला काढून घेतलेली, नितळून घेतलेली ही मोडं ह्याच्यामध्ये घालायची. आणि ह्यांना वर खाली करायचं आहे. मसाल्याचा आणि मोड्याचा एकजीव करायचा. आता आपली मोड्याची भाजी तयार आहे. ही एका भांड्यात काढून घेऊया. ही सुकीच ठेवायची बघा, अशा पद्धतीनं. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आणि ह्याला झाकून ठेवून टाकायचं. आता आपण बटाट्याची सुकी भाजी करून घेतलेली आहे. मोडं पण सुक भाजी करून घेतलेली आहे. आता आपल्यासनी करायचा आहे कट तो आपला झणझणीत कट कोल्हापूरचा तयार व्हायला पाहिजे. तर कशा पद्धतीने मी कट बनवणार आहे हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही अवश्य व्यवस्थित बघा मी कसं कट बनवते. चला तर आपण आता कट बनवूया. आता कट बनवण्यासाठी पुन्हा आपण 200 ग्रॅम तेल घालायचं आहे. तेल आपलं गरम झालंय, त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. ही एक 10-12 आहे बघा, आलं लसणाची पेस्ट. त्याला आपण खमंग भाजून घेऊया. आलं लसूण भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जो गरम मसाला करून घेतला होता, तो कोल्हापुरी मसाला, तो घालायचा. त्याच्यानंतर खोबरं आणि तीळ घालायचं. आता सगळा मसाला घालायचा हा ह्याच्यामध्ये. कांदा परतून घेतलेला तो कांदाही घालायचा.
व्यवस्थित एकजीव भाजून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये आपण हळद घालूया. आपण सर्व साहित्य ते पहिलाच भाजून घेतला होता. त्याला थोडा तेल सुटूपर्यंत परतून घ्यायचं. सतत हलवत राहायचं. खाली असं खोबरं करपायला लागलं ना की त्याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं. म्हणजे त्याला पाणी सुटतं आणि ते वर निघतंय, चिकटत नाही. असं ह्याला भांड्याला साईडने तेल सुटलं ना की त्याच्यामध्ये आपण मोडं उकडून साईडला घेतलेलं पाणी, ते पाणी ह्याच्यामध्ये घालायचं. बघितला, दिसतोय तुम्हाला कसा कट मस्त आलाय बघा. आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात. आणि आपण कोथिंबीर बारीक करून घेतलेली ती कोथिंबीर घालायची. ही पण पेस्टच करून घ्यायचं हा. आणि ह्याला आता झाकून ठेवायचं चांगली उकळी येण्यासाठी हा. हे उकळायला पाहिजे कट चांगला. झाकून तुम्ही कुठं जाऊ नका, लक्ष द्या, नाही तर उकळून सगळं बाहेर पडायचा कट हा. लगेच लक्ष द्यायचं. आतापर्यंत आपण सर्व भाज्या करून घेतलेला आहे, कट करून घेतलेला आहे. आता काय करायचं आहे, ही माझ्या पद्धतीनं मिसळ आजची बनवलेली आहे. आपण पाहिलं असेल वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं पण मिसळ असतंय. आज मी काय कॉम्बिनेशन केलंय, मटकीची उसळ आणि बटाट्याची भाजी. आणि काही ठिकाणी पोहे वापरतात उसळ बरोबर आणि काही ठिकाणी चिवडाही वापरतात. अशा पद्धतीनं आपापल्या पद्धतीनं वेगवेगळे ही मिसळ बनवतात. तर आज मी कोल्हापूरची चमचमीत एकदम मिसळ बनवलेली आहे. एकदम झणझणीत पण झालेली आहे. कोल्हापूरची झणझणीत मिसळ ही डिश कशी बनते आणि कशी खातात, कशा पद्धतीने सर्व करून खातात हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. चला बघूया आपण. बटाट्याची भाजी एका साईडला घ्यायची. त्याच्यानंतर उसळ घ्यायची ही मोडाची. त्याच्यानंतर ह्याच्यावर फरसाणा घालायचा. मग त्याच्यावर आपण हा कट घालायचा. ब्रेड घ्यायचे. कांदा कोथिंबीर घालायची. हवी असल्याला आपल्यासनी आणखी थोडं घ्यायचं. लिंबू, दही, हा एक्स्ट्राचा कट लागतोय आणि हा फरसाणा. आजची कोल्हापूरची झणझणीत मिसळ मी माझ्या पद्धतीनं अशी बनवलेली आहे. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला अवश्य कमेंट करून कळवा. अशीच नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येईन. तर स्वस्त राहा, मस्त खावा. धन्यवाद.